in the flow of teaching, I might have forgotten. Thank you for. Okay. And third example, I am sincere. Baga, I am a designer, I am a popular designer, and I am sincere. Through these three types of sentences, we have expressed a fact in positive way. Same will be the pattern for all remaining verbs and all remaining pronouns. मग इथे बघा, see the highlighted all are third person singular pronouns. म्हणजे तुमच्या माझ्यापेक्षा वेगळे असणारे तिसरे आणि एकटे व्यक्ती, तो असेल, ती असेल, की जी तुमच्या माझ्यापासून वेगळी आहे. समवन कोणीतरी असेल, समबडी असेल, नो वन नो बडी असेल, दिस पर्सन दॅट पर्सन वगैरे असेल, किंवा धिस एम्प्लॉई दॅट एम्प्लॉई, दिस स्टुडंट दॅट टीचर, वॉट एव्हर. आर यू क्लिअर? And beyond that, same is the pattern is a designer. So here you are expected to use these patterns to express the facts by replacing the words as per your context, as per the demand of time, as per your need. Okay. आता हे डिझायनर हा शब्द रिप्लेस करून तुम्ही कोणते कोणते नाव सांगू शकतात? मी म्हटलं हु आर यू. व्हॉट विल बी युअर आन्सर्स? तुमच्यापैकी प्रत्येकाला मी विचारलं हु आर यू. तुमचं मग कोणाचे उत्तर असतील आय एम अ स्टुडंट, आहे की नाही. कोण म्हणेल आय एम अ बॉय, कोणी म्हणेल आय एम अ गर्ल, आहे की नाही. अजून कोणी म्हणेल आय एम अ नेटिव्ह ऑफ पंढरपूर, आहे की नाही. आय एम इंडियन कोणीतरी म्हणेल, आय एम महाराष्ट्रीयन, आय एम पंढरपुरियन, आय एम सोलापुरियन, वॉट एव्हर. See, all these are your identities which you can express with the help of this tense. I hope you have understood this. Then let's go for the third group of affirmative sentences in simple present tense. Baga, here we are talking about a group of people. We, you, they, all, these, those. See, these are plurals. That's why are is used. Okay, we are designers. बघा, आता माझा प्रश्न तुमच्या सर्वांना आहे, who are you? What will be your answers, possible answers? आणि जे कोणते पॉसिबल आन्सर्स द्याल त्याच्यातून वास्तविकता व्यक्त होणार आहे, वस्तुस्थिती व्यक्त होणार आहे. सांगा, हु आर यू? We are students. करेक्ट, वी आर स्टुडंट्स. अजून, हु आर यू? वी आर फ्युचर इंजिनियर्स, राईट. परत तिसऱ्यांदा म्हटलं, हु आर यू? वी आर द स्टुडंट्स ऑफ Sweris College of Engineering. You can say it is your fact. Are you clear? There are multiple ways to answer specific question, and you have to adopt, you have to learn, you have to implement all these patterns. शब्द हे इमटेरियल आहेत, बट पॅटर्न्स आर सेम. सांगण्याच्या पद्धती आपण शिकून घ्यायच्या आहेत. इज दॅट क्लिअर? अफर्मेटिव्ह रचना समजलं सगळ्यांना? म्हणा होय, म्हणा नाही, म्हणा काहीतरी म्हणा. Yes, sir. So now let us go ahead for the negative statements. मग बघा, जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला की वॉटर इज लिक्विड, तसंच तुम्ही म्हणू शकता वॉटर इज नॉट सॉलिड. तसंच आहे की आय एम अ डिझायनर, आय एम नॉट अ डिझायनर. बघा, आता तुमच्यापैकी कोणीतरी मला असं म्हटलं समजा की सर आमच्या घराचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, तुम्ही मला एक डिझाईन तयार करून द्या. मी काय म्हणेन? एम आय एन इंजिनियर? नो, आय एम नॉट एन इंजिनियर, आय एम अ टीचर. बघा, सगळ्या वाक्यामध्ये फॅक्ट्स आहेत. एम आय एन इंजिनियर याच्यामध्ये सुद्धा मी विचारतोय की माझ्याबद्दलची ती वस्तुस्थिती आहे का. परत दुसरं वाक्य म्हणतोय आय एम नॉट एन इंजिनियर, त्याच्यामधून पण मी वास्तविकता सांगतोय. आणि तिसरं वाक्य आय एम अ टीचर, याच्यामधून पण वास्तविकता सांगतोय. वर्तमानातली वास्तविकता लक्षात घ्या.
ठीक आहे. सो लेट्स मूव्ह अहेड. बघा वरच्या वाक्यामध्ये थोडा फक्त फरक करायचा आहे किंवा एक शब्द ऍड करायचा आहे. तो शब्द पाहू शकता इथं. बघा कोणते शब्द ऍड केलेले आहेत आपण ऍडिशनल आणि त्याच्यामधून नकारात्मक अर्थ मिळणार. दॅट्स ऑल. क्लिअर? कोणता शब्द ऍड केला आपण? नॉट. करेक्ट. याच्यामध्ये न समजण्यासारखं काही आहे का? नो सर. हा बघा कदाचित आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं गेलंय की आय इट अ मँगो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. आपलं जेवढं काही अंडरस्टँडिंग आहे त्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ते तेवढं त्या वाक्यातच आहे. बघा आय इट अ मँगो. तसं नाही ॲक्च्युली. देर आर अ लॉट ऑफ सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्स इन सिंपल प्रेझेंट टेन्स with different three senses, as I have recently told. One sense is of fact, another sense is of possession or ownership, and third sense is of actions. तर हे सगळं आपल्याला हळूहळू क्लिअर होणार आहे. लेट्स गो अहेड फॉर द थर्ड कन्स्ट्रक्शन, दॅट इज पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. बघा आता हे प्रश्न कशा आहेत तर वस्तुस्थितीबद्दल विचारले जाणारे सकारात्मक प्रश्न आहेत. आपल्याला याच्यामधून जाणून घ्यायचं आहे. बघा कम्युनिकेशनमध्ये प्रत्येक वेळेस आपला रोल एकच नसतो. कधी कधी माहिती देणं असतो, कधी कधी नकारात्मक माहिती देणं असतो, तर कधी कधी वी हॅव टू आस्क क्वेश्चन्स टू नो समथिंग. देन हाऊ टू आस्क ते आपण याच्यामध्ये शिकतोय. बघा पहिला वाक्य बघा. एम आय अ डिझायनर, एम आय अ टीचर, एम आय अ फार्मर. बघा तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. Replace the words, follow the patterns as per your need. आणि अर्थ काय बघा. मी एक रचनाकार आहे का, मी टीचर आहे का, सिंगर आहे का, डान्सर आहे का, ऍक्टर आहे का, काय म्हणायचं ते म्हणा. यू हॅव फ्रीडम. विसरू ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला आता थर्ड पर्सन सिंग्युलर बद्दल तो प्रश्न विचारायचा आहे, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचा आहे की नाही. बघा तुम्ही दोन मैत्रिणी बोलत आहेत. कोणा संदर्भात बोलत आहेत? तिसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात बोलत आहेत. तर कसं बोलता तुम्ही? असंच म्हणता ना की इज ही अ स्टुडंट, इज ही आवर क्लासमेट, इज शी आवर क्लासमेट म्हणता की नाही? म्हणता की नाही म्हणत? येस सर. हां. आणि जाणून काय घ्यायचं असतं तुम्हाला त्याच्यातून? You try to understand, you try to learn the fact or reality. Excuse me. हाँ sir. Well, are you with me? Are you with me? येस सर. येस हाँ, सर. गुड. ओके. तर समजलं तुम्हाला? ओके ठीक आहे. तर आपण आता अनेकांच्या संदर्भातला व्हर्बल क्वेश्चन बघणार आहोत. बघा यू कॅन सी हिअर. आर सुरुवात कशाने होते आहे? प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बनी होते आहे, म्हणून त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतोय आपण. म्हणून त्याला एस्नोटाईप क्वेश्चन म्हणतोय. एस्नोटाईप का म्हणतोय तर त्याची उत्तर एस किंवा नो मध्ये असतात. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेलं असेल, लक्षात घ्या. आर वी डिझायनर्स? आपण डिझायनर्स आहोत का? आर यू डिझायनर्स? आर दे डिझायनर्स? आर सम स्टुडंट्स डिझायनर्स? आर सम स्टुडंट्स हॅपी? आर दे हॅपी? आर वी हॅपी? काय म्हणायचं ते म्हणा, लक्षात घ्या. समजतंय? काय अडचण? असं कुठं वाटत असेल की सर हे काय नवीन शिकवत आहे, असं वाटत नाही ना? आपण No, sir. हां ह्युमन बिईंगचीच लँग्वेज शिकतोय, तुमची माझी सर्वांची जगातल्या. आणि हे जे रूल्स आपण शिकतोय, दीज आर युनिव्हर्सली फॉलोड पॅटर्न्स. ओके. इफ यू फॉलो दीज पॅटर्न्स, people in the any corner of world will understand you as far as English is concerned. ओके. याच्यापेक्षा वेगळं बोलायला गेलो तर मग
कम्युनिकेशन फेल होणार आहे, लक्षात घ्या. याच्यापेक्षा वेगळे पॅटर्न्स आपण वापरले, कम्युनिकेशन विल फेल, इट विल लीड टुवर्ड्स मिसअंडरस्टँडिंग्स, इट विल लीड टुवर्ड्स कन्फ्युजन्स, and it will lead towards different unfortunate things. Try to understand, or things will not happen as per your expectations. That simple logic is there. Okay, now let's go ahead for negative verbal questions. आता कोणीतरी काहीतरी आहे का, जसं आपण म्हणतो तसं कोणीतरी काहीतरी नाही का, कोणाची तरी ओळख काहीतरी नाही का. समजा मला कोणीतरी म्हणतंय सर तुम्ही टीचर नाही आहेत किंवा तुम्ही टीचर नाही आहेत, तर मी म्हणतो एंट आय अ टीचर किंवा अरंट आय अ टीचर. बघा, ॲमंट हा कमी शब्द वापरला जातो, अरंट आय वापरला जातो किंवा एंट आय अ टीचर. आता तुम्हाला विचारतोय मी, एंट आय अ टीचर, व्हॉट विल बी युअर आन्सर? What will be your answer? It is yes no type verbal question. What will be your answer? Yes. Yes. आणि पुढे म्हणाल yes you are a teacher. Again it is a fact. First construction, you are a teacher. Try to understand that logic. If you understand, then it becomes interesting. And this grammar becomes interesting when you follow the logic. ओके, बघा भविष्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कम्युनिकेशन सिच्युएशन्समध्ये पार्टिसिपेट होणार आहात. मे इट बी अन इंटरव्ह्यू, मे इट बी अ ग्रुप डिस्कशन, मे इट बी अ प्रेझेंटेशन. सो व्हॉट इज इट बेसिकली? व्हॉट इज दॅट ग्रुप डिस्कशन? व्हॉट इज दॅट इंटरव्ह्यू? इट इज नथिंग बट इट इज द सेशन ऑफ क्वेश्चन्स अँड आन्सर्स. And until and unless you understand the question of the interviewer, will you be able to give positive or correct answer? जर तुम्हाला इंटरव्ह्यूअरचा प्रश्न नाही समजला तर तुमच्याकडून जाणारं उत्तर हे योग्य असू शकते का? नाही सर. हां, म्हणून आपल्याला हे शिकायचं आहे. प्रश्न पण शिकायचे आहेत, त्यांच्यासोबत उत्तर पण शिकायचे आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, पुढं इजंट ही अ डिझायनर. आता मी समजा काल परवा महेंद्रसिंह धोनीचा काय होता, वाढदिवस होता. हु इज ही? बघा, त्यांच्याबद्दल मी प्रश्न विचारतोय, हु इज ही? तुम्ही म्हणाल ही इज अ क्रिकेटर. ओके, दॅट इज अ फॅक्ट. परत मी निगेटिव्ह प्रश्न विचारतोय त्यांच्याच बद्दल, इजंट ही अ क्रिकेटर? इजंट धोनी अ क्रिकेटर? व्हॉट विल बी युअर आन्सर? Yes, he is a cricketer. Correct. Yes, he is a cricketer. What is it again? This is a fact. Try to understand. Isn't she? Isn't it? See, you have one object in your hands. Isn't it a mobile? Isn't it a cell phone? बरोबर आहे की नाही? Isn't it a cell phone? Isn't it a tab? Isn't it a PC? याच्यापैकीच कशावर तरी असणार आहेत ना तुम्ही. तुमचं Yes, उत्तर sir. असेल येस, आहे की नाही? ट्राय टू अंडरस्टँड. ओके, मग बाकीच्या पण बाबतीत असेच अर्थ निघतात, समजून घ्या. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. कम टू द थर्ड ग्रुप, अरंट बी. बघा, एखाद्या ऑर्गनायझेशनचे घटक त्यांना आपण स्टेक होल्डर्स म्हणतो, आहे की नाही? आता तुम्ही आणि मी दोघे पण स्वेरीशी कनेक्टेड आहोत, म्हणजेच आपण स्वेरीचे स्टेक होल्डर्स आहोत असं समजा. तर त्या संदर्भात मी एक तुम्हाला प्रश्न विचारतोय, aren't we the stakeholders of Sweri? What will be your answer? What will be your answer? आपण स्वेरीचे घटक नाही आहोत का? आहे सर. हां, येस, वी आर द स्टेक होल्डर्स ऑफ स्वेरी. लक्षात घ्या, ही पद्धत आहे, हा मॅनर आहे या सगळ्या प्रश्नामध्ये जे हायलाइट केलेले आहेत त्यांच्यामध्ये.
जसं की मी तुम्हाला म्हणतोय, aren't you students? Yes, we are Correct. students. Correct. Very good. Very good. Yes, we are students. आता समजा तुमच्यापेक्षा दुसऱ्या डिव्हिजन आहे, बी डिव्हिजन आहे, डी डिव्हिजन आहे. aren't they students? Yes, they are students. कळते? Finally, this question is about facts, or these questions are there for knowing the facts. I hope you are understanding this. There is nothing difficult. Now, there is one another way to ask questions or to make inquiries. Okay, and another way is to ask questions with WH words, as we have studied in our last lecture. आता कोणाची ओळख काय आहे, का आहे, कशी आहे, काय आहे, बघा माणसाच्या ह्या सगळ्या चौकशा असतात. मग ह्या साध्या वर्तमान काळातून, सिंपल प्रेझेंट टेन्समधून अस्तित्वाबद्दल, फॅक्टबद्दल, रियालिटीबद्दल चौकशी कशी करायची, तर हे सगळे वेज आहेत. लक्षात घ्या. हु इज अ डिझायनर? पहिला प्रश्न काय आहे? हु इज अ डिझायनर? म्हणजेच बोलणाराचा प्रश्न हा एका व्यक्तीच्या संदर्भात आहे, हे लक्षात घ्या. कशावरून समजून घ्यायचं एका व्यक्तीच्या संदर्भात आहे तो? सांगा बघू. वरून. नाही, होवरून नाही. आहे. हा, एक आहे, बरोबर आहे. आणि इज. इज, करेक्ट. हे लक्षात घ्या. बोलणाराचा प्रश्न हा एका व्यक्तीच्या संदर्भात आहे, याचे दोन क्लूज आहेत त्याच्यामध्ये. पहिला क्लू म्हणजे इज आणि दुसरा क्लू म्हणजे हे आपल्याला कॅच करता आलं पाहिजे. आणि मी जर असा प्रश्न विचारला, हु आर डिझायनर्स, तर माझा प्रश्न एका व्यक्तीच्या संदर्भात आहे की अनेक व्यक्तींना उद्देशून मी प्रश्न विचारतोय? हु आर डिझायनर्स. हां, बघा, हा सेन्स आपल्यामध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीचा रोख कोणत्या दिशेनं आहे, दॅट मॅटर मस्ट बी अंडरस्टूड टू बी प्रॉपर इन कम्युनिकेशन. मग पहिला प्रश्न विचारला, हु इज अ डिझायनर, तर याची उत्तर कोणती असतील मग तुमची? बघा, तुमची उत्तर कोणती असतील तिकडे मी घेऊन जातोय तुम्हाला. बरोबर. Who is a designer? What will be your answer? What will be your first answer? लवकर सांगा. He is the designer. हां, करेक्ट. He is the designer. करेक्ट. त्याच्यानंतर पहिलं वरचं टॉप मधलं, टॉपचं उत्तर काय? करेक्ट. आय एम अ डिझायनर. अजून कोण कोण आहे? ही इज अ डिझायनर. आता असं नाही म्हणायचं की इट इज अ डिझायनर, कारण एखादी वस्तू किंवा प्राणी हा डिझायनर नसतो. म्हणजे अशा वाक्यांना ग्रॅमॅटिकली करेक्ट बट प्रॅक्टिकली नॉट ॲक्सेप्टेबल असं म्हणायचं. कळते? म्हणजे हे जे इट आहे की नाही, आपल्या भाषेमध्ये लिंबू आहे. लिंबू कळते? कधी अस्तित्व असतं तर कधी नसतं, आहे की नाही? म्हणजे आहे म्हणायला आहे असं थोडंसं, पण बाकीचे बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतात. ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण बघूयात. दुसरा डब्ल्यूएच क्वेश्चन बघा. हु इजंट अ डिझायनर? उत्तर कुठं आहे त्याची? वरची कोणती रचना? Negative. करेक्ट. व्हेरी गुड. आय एम नॉट अ डिझायनर, ही इज नॉट, शी इज नॉट, वगैरे वगैरे सगळे. ठीक आहे, व्हेरी गुड. परत, हु आर डिझायनर्स? हु आर डिझायनर्स वर उत्तर कुठं आहे, कोणत्या रचनेमध्ये आहे? अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह वर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन, यातल्या कोणत्या रचनेमध्ये उत्तर आहे या प्रश्नाचं? अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह. व्हेरी गुड. अफर्मेटिव्ह मध्ये कोणता ग्रुप? पहिला, दुसरा, तिसरा? तिसरा ग्रुप. व्हेरी गुड. हु आर डिझायनर्स? वी आर, यू आर, दे आर, ऑल आर, अ फ्यू स्टुडंट्स आर, मेनी स्टुडंट्स आर, वगैरे वगैरे. प्लुरलच्या ग्रुपमध्ये जे बसतात
ते सगळे या प्रश्नाची उत्तर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, हू अरंट डिझायनर्स, या प्रश्नाचं उत्तर कुठं आहे? वरच्या कितव्या रचनेमध्ये? सांगा सांगा लवकर लवकर. परत एकदा रिपीट करतोय. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह वर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन. निगेटिव्हच्या तिसऱ्यामध्ये. करेक्ट, परफेक्ट. निगेटिव्हच्या तिसऱ्यामध्ये. वी अरंट डिझायनर्स, यू अरंट, दे अरंट, ऑल अरंट, वगैरे वगैरे. सम स्टुडंट्स अरंट, some people aren't, some employees aren't, whatever. Try to understand. Then this is very interesting question. What am I? Who am I? What am I? What is the difference? Do you know? किंवा तुम्हाला मी प्रश्न विचारतो, who is your father and what is your father? Can anyone guess the difference between these two questions? Who is your father? What is your father? सर हू विचारल्यावर फादरचं नाव असतंय. Very good. आणि व्हॉट विचारल्यावर फादरचं प्रोफेशन काय. व्हेरी गुड, परफेक्ट. बघा सगळेजण समजून घ्या हे. परफेक्ट आन्सर, व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी. तर व्हॉट एम आय, मग मला सांगावं लागेल माझं प्रोफेशन. मग जे कोणतं असेल ते सांगा. फार्मर, डॉक्टर, इंजिनियर, टीचर, फार्मासिस्ट, आहे की नाही, पायलट, क्रिकेटर, ॲक्टर, ॲक्ट्रेस, जे काय असेल ते. You have freedom. I am an future engineer. Correct. I am an future engineer. ठीक आहे. व्हेरी गुड. पुढे चला. What is he? What is she? Here we have to tell the profession of he or she. ती कोण आहे? तो कोण आहे? He is an engineer. She is a doctor. That way. Okay, I hope you have understood this. What are we? What are you? What are they? They are engineers. They are actors. You are actors. We are actors. We are professionals. We are engineers. Whatever. You have freedom. Okay. तोच पॅटर्न लक्षात ठेवायचा. परत पुढचा प्रश्न आहे बघा 8वा. Why am I a designer? मैं एक डिजाइनर क्यों हूँ? क्यों? किस वजह से? कधी कधी असं असतं बघा, आपण जे काही असतो त्याच्यामागे काहीतरी रिझन असतं. मग ती रिझन जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला असा प्रश्न विचारावा लागतो. वाय एम आय अ डिझायनर? बिकॉज आय एम अ डिझायनर बिकॉज आय एम इंटरेस्टेड इन इट. इट इज माय प्रोफेशन. आय हॅव टेकन एज्युकेशन, है की नाही? It's my passion. करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इट्स माय पॅशन. I have taken degree, diploma in that profession, in that area. So these might be the possible answers. Try to understand. बघा सगळ्या गोष्टीमध्ये अस्तित्व कुठेही जात नाही. नकारात्मक असो, वर्बल क्वेश्चन असो, निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन असो, सगळ्यामध्ये अस्तित्वाचाच प्रश्न आहे. अस्तित्वाचीच गोष्ट आहे. इन सभी सेंटेंसेस में एक ही एलिमेंट की बात हो रही है. वो एलिमेंट है एग्जिस्टेंस, अस्तित्व, रियलिटी, फैक्ट. ट्राई टू अंडरस्टैंड. देन आगे चलते हैं. व्हाई इज ही अ डिजाइनर? और यू कैन इवन टेक एडजेक्टिव्स लाइक सैड. समझो कि आप में से कोई व्यक्ति सैड है, आप में से कोई स्टूडेंट सैड है, नर्वस है, अपसेट है, and you wish to know the reason behind that sadness. मग तुम्ही म्हणता why is he sad? Why is he happy? Why is she delighted? Why is she enthusiastic? Why is she active? Whatever you wish to say, you can say. Whatever adjective you wish to take here, you can take. Okay? Again, all those questions will be about facts or realities. Try to understand. परत एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया की all WH words are not acceptable or
all WH words do not make sense in all situations. काही ठराविक WH वर्ड्स ठराविक सेन्समध्ये वर्क करतात, त्यांना अर्थ असतो. सगळेच WH वर्ड्स सगळ्याच कॉन्टेक्स्टमध्ये अर्थपूर्ण असतील याची गॅरंटी नाही. तुम्हाला हळूहळू अजून हे पण समजेल पुढं जसं आपण जाऊ तसं. ठीक आहे, लेट्स गो अहेड फॉर द नेक्स्ट ग्रुप. वाय आर वी हॅपी? किंवा मी तुम्हाला विचारतो, वाय आर यू हॅपी? वाय आर यू सॅड? तर तुम्ही म्हणाल, वी आर सॅड बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक. वी आर सॅड बिकॉज सिन्स लास्ट मेनी डेज वी हॅवंट गॉन आउट ऑफ हाऊस. बरोबर आहे की नाही? तुमच्या दुःखी असण्यामागचं कारण काय आहे? तर तुम्ही बाहेर गेलेले नाहीत. तुमचं दुःखी असणं ही एक तुमची स्थिती आहे, फॅक्ट आहे, रियालिटी आहे. पटतंय माझं बोलणं? पटतंय की नाही पटत? येस सर. हां, वेगळं काय वाटत असेल तर लगेच विचारायचं, नो प्रॉब्लेम. ओके, बघा आता इथं आपण एक नोट लिहिली आहे खाली. कोणती? अदर WH क्वेश्चन सच ॲज वेन, हुज, हाऊ मेनी etc. may be acceptable or sensible as per the context of communication. मगाशी ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. Now come to the review of this first box whichever I had highlighted recently. तर रिव्ह्यू काय आहे लक्षात घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स डिनोटिंग फॅक्ट्स इज यूज्ड फॉर एक्सप्रेसिंग प्रेझेंट और करंट आइडेंटिटी, करंट nationality, current quality of a living or non-living thing, current profession, current shape, current size, current color, present length, present breadth, and current taste of something. Means whatever we perceive through our senses, through our six senses. And we have a short example here. We can read, the board is rectangular, the board is not rectangular, is the board rectangular, isn't the board rectangular, and what is rectangular, वगैरह वगैरह. समजलं सगळ्यांना? येस सर. Yes, sir. Very good. येस सर. Very good. Now I will share another screen and we will proceed. Okay. बघा हा बॉक्स आपला डिस्कस करून झाला. येस और नो? म्हणा आपल्याला पुढे जायचं आहे. Whatever the box has been highlighted, have we discussed it? Yes or no? Yes. येस सर. Now let us go ahead for the second function of simple present tense, that is to denote ownership or possession. बघा वर्तमानामध्ये कोण कशाचा मालक आहे किंवा वर्तमानामध्ये कोणाकडे काय आहे हे सांगणं आपल्या कम्युनिकेशनची गरज असते की नसते? असते. हां, करेक्ट. वर्तमानामध्ये कोण कशाचा मालक आहे, कोणाकडे काय आहे. मग ज्या कोणत्या गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतील त्या गोष्टी एकतर नैसर्गिकपणे त्याला मिळालेल्या असतील, जसं कान, नाक, डोळे, आपले अवयव जन्मताच मिळतात. पण काही गोष्टी ज्या असतात, दोज थिंग्स आर अर्नड बाय पीपल विथ देअर ओन एफर्ट्स. आहे की नाही? स्वतःच्या प्रयत्नातून, कष्टातून त्या गोष्टी कमावलेल्या असतात. मग कमावलेल्या पण गोष्टी त्याच्याकडे असतात आणि नैसर्गिकपणे मिळालेल्याही गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतात. लक्षात घ्या. आणि ते सांगणं किंवा त्याच्या संदर्भात चर्चा करणं ही एक माणसांची गरज असते. है की नाही? मग मेरे पास क्या है, उसके पास क्या है, मेरे पास क्या नहीं है, उसके पास क्या नहीं है, तुम्हारे पास क्या है, ये सब बातें जो हो रही है उन बातों में पोजीशन या ओनरशिप कांस्टेंट है. जसं मी म्हणतोय, बघा तुमच्या सर्वांकडे सेलफोन आहेत, तुमच्या सर्वांकडे सेलफोन नाहीत.
तुमच्या सर्वांकडे सेलफोन आहेत का? तुमच्या सर्वांकडे सेलफोन्स नाहीत का? कोणाकडे सेलफोन आहे, कोणाकडे सेलफोन नाही? तुमच्याकडे कसला सेलफोन आहे? किती सेलफोन्स आहेत? कोणाचे सेलफोन्स आहेत? सगळ्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे? आता जी मी वाक्य उच्चारली त्या सगळ्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे? ओनरशिप. करेक्ट. ओनरशिप और पोजेशन, मालकी, हक्क, ताबा. लक्षात घ्या. मग तो वर्तमानातला ताबा, हक्क, मालकी व्यक्त करण्यासाठी आपण दोन क्रियापदांची मदत घेत असतो. सो विच आर दोज टू verbs, two primary auxiliary verbs? See on the screen and tell me. हॅव, Have हॅज. had. करेक्ट. हॅव अँड हॅज. मग परत माझा पुढचा प्रश्न आहे, हॅव फॉर विच प्रोनाउन्स अँड हॅज फॉर विच प्रोनाउन्स? सांगा दोन थोड्या शब्दामध्ये. हॅज फॉर ऑल सिंग्युलर्स, ऑल सिंग्युलर प्रोनाउन्स, and have for all plural pronouns, but it has two exceptions. One exception is of I and another exception is of you, right? बरोबर आहे की नाही? आय जेव्हा Yes. म्हणतो तेव्हा मी एकटा असतो, तरी पण त्याच्यासाठी हॅव आहे, हा एक अपवाद आहे. परत यू, माझ्यासमोर एक व्यक्ती असेल तर त्याला मी यूच म्हणतोय आणि त्याच्यासाठी पण हॅव आहे. लक्षात घ्या. लक्षात घ्या. आपण मागे ज्यावेळेस प्रायमरी ऑक्झिलरीचे अर्थ बघत होतो तेव्हा हॅव हॅजचे दोन अर्थ बघितले किंवा टू हॅवचे दोन अर्थ बघितले. एकतर कोणाजवळ तरी काहीतरी असणं आणि दुसरं म्हणजे कोणीतरी कोणतीतरी क्रिया केलेली असणं. बघितले आपण हे कालच्याच लेक्चरमध्ये बघितले. डू यू रिमेंबर इट? बरोबर आहे की नाही? Yes, sir. हां, गुड. ठीक आहे. आता मला याच्यामध्ये कोणती अडचण होते बऱ्याच जणांची ते जरा सांगायचं आहे मला. बऱ्याच जणांना असं वाटतंय की हॅव आणि हॅज दिसलं की तो परफेक्ट टेन्स असतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो, असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण तसं ॲक्च्युली नसतं. त्या हॅव नंतर येणारा शब्द कोणता आहे याकडे तुमचं लक्ष पाहिजे. त्या हॅज नंतर येणारा शब्द कोणता आहे याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. जर हॅव आणि हॅज नंतर एखादं नाऊन आलेलं असेल किंवा एखादी नाऊन फ्रेज आलेली असेल तर तो सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. जसं की आय हॅव अ बॉटल. कोणता टेन्स आहे हा? प्रेझेंट परफेक्ट और सिम्पल प्रेझेंट टेन्स? I have a bottle. I have a pen. I have a duster. I have a car. I have an aeroplane. जे काय म्हणायचं ते म्हणा. माझा विचारण्याचा भाग मला सांगा. टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट आहे की प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे? लवकर लवकर. सिंपल प्रेझेंट. करेक्ट. सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि आता दुसरी सिच्युएशन मी तुम्हाला सांगतो. आय हॅव परचेस्ड अन एरोप्लेन. बघा, परचेस्ड शब्द प्रेझेंट टाकला. परफेक्ट. करेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हे तुम्ही विसरायचं नाही कधीही. माझ्या पहिल्या वाक्यातून आय हॅव अन एरोप्लेन या वाक्यातून मी वर्तमानातली मालकी व्यक्त केली आहे. त्याच्यामध्ये कोणतीही ॲक्शन नाही आहे. त्याच्यामध्ये वास्तविकता आहे असं म्हटलं तरी चालेल. पोझिशनबद्दलची वास्तविकता म्हटलं तरी चालेल. आणि दुसरं जे वाक्य आहे आय हॅव परचेस्ड अन एरोप्लेन याच्यामध्ये एक क्रिया आहे की जी नुकतीच झालेली आहे. कोणती क्रिया आहे? विकत घेण्याची. आणि ते कशावरून कळतंय? परचेस्ड या शब्दावरून कळतंय. कळतंय की नाही कळत? Yes, sir. हां. अजून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महत्त्वाची गोष्ट आहे खूप. मी जे काही सांगतोय ते तुम्हाला सगळं खरं खरं सांगतोय. याच्यामध्ये कुठंही शंका मनात ठेवू नका. जे खोटं आहे ते मी तुम्हाला सांगणारच नाही.
जे 100% खरं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आणि ते तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला वाटलं की सरांनी त्यावेळेस ही गोष्ट चुकीची सांगितली होती, मला कॉन्टॅक्ट करा आणि थोड्या शिवाय दिला तरी चालतील. आर यू क्लिअर? तुम्ही खोटं शिकवलं म्हणून, पण ती वेळ येणार नाही. आय एम शुअर. आर यू क्लिअर? येस सर. हां, ठीक आहे. तर आपण जाऊयात पुढे. समजलं हे? येस सर. हां, बघा इथे दिसते तुम्हाला पॅटर्न काय आहे. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नाउन और नाउन फ्रेज. इथे तुम्हाला काही एक्झाम्पल दिसत आहेत बॉटमला बघा. आय, वी, यू, दे ऑल हॅव कार्स. मेरे पास कार है, उनके पास कार है, सबके पास कार है. ठीक आहे. परत ही, शी, इट, समवन, समबडी एक्सेट्रा हैज अ कार. उसके पास कार है, उनके पास कार है, वगैरे वगैरे. आता हे कार वगैरे हे मटेरियल आहेत. टेक एनी नाउन फ्रेज अँड मेक युअर सेंटेन्स and go ahead. So I'll share my another screen and we will proceed further. And another screen will be for multiple sentence constructions, the way in which we have learned regarding fact denoting simple present tense. ठीक है. Now we are dealing with possession denoting simple present tense. मग बघा इथं तुम्हाला दिसतंय पहिला ग्रुप की ज्याच्यामध्ये हॅज हे क्रियापद असते. थर्ड पर्सन सिंग्युलरच्या बाबतीत ही, शी, इट, समवन, समबडी हॅज अ मशीन. बघा तिकडे कार म्हटलं होतं, इकडे मशीन म्हणतं. काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा. कोणाकडे काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, असेल तो शब्द वापरा. हिंदीमध्ये पण बघा हेच रूल्स तुम्ही हिंदीला पण लावू शकताय. हिंदी, मराठी, इंग्लिश सगळ्यामधलं ग्रामर सेमच आहे. भाषा आहे, लक्षात घ्या. मराठीमध्ये म्हणतोय माझ्याकडे कार आहे, इंग्लिशमध्ये म्हणतोय आय हॅव अ कार, हिंदीमध्ये म्हणतोय मेरे पास एक कार है. काय फरक आहे? रूल्स तेच आहेत, अँगल्स तेच आहेत, मनाचे पॅटर्न्स तेच आहेत. आय होप यू आर अंडरस्टँडिंग ऑल दिस थिंग्स. परत दुसरा ग्रुप आहे आय, वी, यू, दे ऑल हॅव. काय आहे? काय का असेल, फक्त घ्या पुढं नाव त्याचं आणि जा पुढे, आहे की नाही. माझ्याकडे हे आहे, आपल्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे, तुझ्याकडे ते आहे, तुमच्याकडे ते आहे, त्याच्याकडे ते आहे. काय काही का असेल. इज दॅट क्लिअर? येस सर. Yes, sir. हां. इज इट इंटरेस्टिंग? येस सर. Yes, Yes, it is. sir. Yes, correct. It is very interesting. When things become clear to us, we get a kind of different pleasure, and you should be in that position. जेव्हा आपल्या मनातल्या गोष्टी निघून जातात, कमतरता निघून जातात, अडचणी निघून जातात, रियालिटीचं रिअलायझेशन होतं, है की नाही, त्यावेळेस आपल्याला वेगळाच आनंद मिळत असतो. तो आनंद आपण याच्यातून घ्यायचा आणि तो अप्रोच असेल तर तुम्हाला याच्यातलं काहीच कमी पडत नाही. ओके, लेट्स गो अहेड फॉर द निगेटिव्ह कन्स्ट्रक्शन. आणि याच्यातून आता काय सांगणार आहे निगेटिव्ह मधून? पॉझिटिव्ह मधून सांगितलं की कोणाकडे तरी काहीतरी आहे, तसं आता निगेटिव्ह मधून काय म्हणू आपण? कोणाकडे तरी काहीतरी नाही. आहे की नाही. पॉझिटिव्ह मध्ये म्हटलं कोणीतरी कशाचा तरी मालक आहे. निगेटिव्ह मध्ये काय म्हणू? कोणीतरी तरी कशाचा तर मालक नाही. करेक्ट, कोणीतरी कशाचा तरी मालक नाही. कधी म्हटलं तर वर्तमानात, सध्या, आज, आता, यावेळी, या क्षणी, आहे की नाही. बघा तेच याच्यामध्ये आहे, फक्त आपण पद्धत शिकून घ्यायची आहे. मग आता ही पद्धत कशी आहे? आता ही इज नॉट अ कार म्हणायचं की ही डज नॉट हॅव अ कार म्हणायचं? सांगा. ही इज नॉट अ कार म्हणू शकतो का ही हॅझंट अ कार म्हणायचं की ही डज नॉट हॅव अ कार म्हणायचं? सांगा बघू. या गोष्टी शिकण्याच्या आहेत. हां, काय म्हणणं तुम्हाला चांगलं वाटतंय? ही इज नॉट अ कार म्हटलेलं चांगलं वाटतंय कानाला, मनाला, बुद्धीला? ही इज नॉट अ नो पेन. सर. हां, ही इज नॉट अ पेन्सिल. आहे की नाही. इथं आपलं काय चुकतंय? वर्ब चुकतंय. आणि त्या केवळ वर्ब चुकत नाही तर पूर्ण वास्तविकताच आपण बिघडून टाकतो. इज नॉट अ पेन म्हणजे एखादी व्यक्ती कधीतरी पेन असू शकते, असं त्याचं इम्प्लिकेशन आहे, लक्षात घ्या. म्हणून म्हणायचं
ही डज नॉट हॅव अ पेन किंवा ही हॅझंट अ पेन. आय डोंट हॅव अ पेन किंवा आय हॅवंट अ पेन. यू डोंट हॅव अ पेन किंवा यू डू नॉट हॅव अ पेन किंवा यू हॅवंट अ पेन. कळते? कळते की नाही कळत? Yes sir, कळतं. बघा इथे मी ते कॅल्क्युलेशन दिलेलं आहे तुम्हाला. डज हॅव म्हणजेच काय तर हॅज. कसं तर बघा शी हॅज अ पेन म्हणजेच काय तर शी डज हॅव अ पेन. बघा मग हॅज म्हटलं काय आणि डज हॅव म्हटलं काय, दोन्हीचाही अर्थ एकच. तसंच बघा डू हॅव इज इक्वल टू हॅव आणि त्याचे एक्झाम्पल आहे दे हॅव अ पेन म्हणजेच काय तर दे डू हॅव अ पेन. मग सहसा आपण बघा या दोन ज्या रचना आहेत की नाही, ह्या मी हायलाईट केलेल्या, त्या आपण सहसा वापरत नसतो आपल्या डेली कम्युनिकेशनमध्ये. डेली कम्युनिकेशनमध्ये आपण या दोन वापरत असतो बघा, पहिल्या दोन या मधल्या. पण जेव्हा त्याचं निगेटिव्ह होतं, जेव्हा त्याचा व्हर्बल क्वेश्चन बनतो, जेव्हा त्याचा निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन बनतो, त्यावेळेस हे डू आणि डज विजिबल होतात, बोलावे लागतात. कळते? येस सर. मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुमच्याकडे पेन आहे का? तर मी काय म्हणायचं? यू हॅव अ पेन? यू हॅव अ पेन? की डू यू हॅव अ पेन? डू यू हॅव अ पेन? करेक्ट. बघा आपल्यापैकी बरेच जण म्हणतात यू हॅव अ पेन. याच्यामध्ये जे काही बोललं जात आहे ते एक स्टेटमेंट आहे आणि त्याला आपण एका प्रश्नाचा टोन देतोय. यू हॅव अ पेन? इट इज इंटरेस्टिंग. इट इज मिस्टेक ॲक्च्युली. कळते का? हां, हॅव यू अ पेन म्हणा चालेल, पण यू हॅव पेन? यू हॅव पेन? नो, इट्स रॉंग. यू आर रेडी? नो, आर यू रेडी? कळते? कळते का मी काय म्हणते ते? येस सर. हां, तर ते फॉलो करा. ते पॅटर्न्स युनिव्हर्सल आहेत. आपण जर असं म्हटलं यू हॅव अ पेन, तर कदाचित आपल्या जवळची ज्यांना सवय आहे आपले ऐकायची ते ॲक्सेप्ट करतील, पण आपलं ऐकायची ज्यांना सवय नाही ते कन्फ्यूज होतील, है की नाही? किंवा जाऊ दे येडा समजून घेतील आणि देऊन टाकतील पेन तुम्हाला, है की नाही? आपलं असं पण असतं, मित्र असतात घेतात समजून, पण सगळीकडेच मित्र असतात त्याची गॅरंटी नाही. कधी कधी तुम्हाला ते येड्यात काढतील असं म्हटल्यामुळं. मग आपण येड्यात निघायचं का? तुम्हाला आवडतं का कोणी येड्यात काढलेलं? आवडतं का? नो सर. हां, म्हणून हे शिकून घ्यायचं. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा, जैसे बोलते हैं ना, बड़ा बनने के लिए बड़ी बड़ी बातें नहीं करनी चाहिए, छोटी छोटी बातों का ध्यान रख के ही हम बड़े बन सकते हैं. वैसा ही है इस ग्रामर के बारे में, इस कम्युनिकेशन के बारे में. Okay, take care of small things, they will make you big. Okay, then let's go ahead for the next constructions. बघा इथे तुम्ही बघू शकता की आय वी यू दे डोंट हैव मशीन्स वगैरह. ठीक है, अभी हम पूछताछ करने वाले हैं पॉजिटिव वर्बल क्वेश्चन के द्वारा. हम जानना चाहते हैं कि किनके पास तो कुछ तो है क्या. Is it valid question? Is it the corner of human mind? Yes. बघा मग कसं, does he have a machine? बघा does he have, does she have, उसके पास ये है क्या, उनके पास वो है क्या. बघा आपल्याकडे लग्न जमवायला जातात, लग्न. तुम्हाला एकदम छान एक्झाम्पल सांगतो. मग लग्न जमत असताना त्या मुलाकडे हे आहे का, ते आहे का, घर आहे का, कार आहे का, नोकरी आहे का, बघतात की नाही? Yes sir. हां, मग तो प्रश्न कसा विचारायचा? असा विचारायचा, डज ही हॅव हिज ओन हाऊस? डज ही हॅव गुड बँक बॅलन्स?
डज ही हॅव पॅरेंट्स? बघा हे सगळे बघितले जाते बघा. अजून काय? Does he have a good salary? Correct, very good. So you are ahead of me. Very good. So this is also the way to make enquiry. आणि उत्तर काय असेल? Yes or no. Yes, he has good salary. Yes, he has parents. Yes, he has his own house. किंवा no, he doesn't have anything. जाऊ दे मग मोडून टाकू, दुसरं बघू. राईट, चला पुढं. नेक्स्ट. आता डू आई हैव, डू वी हैव, मेरे पास है क्या, हमारे पास है क्या, तुम्हारे पास है क्या, उनके पास है क्या, क्या है, जो भी है, जो भी चीज हो. ठीक है, समझते का है? Yes, Yes, sir. sir. हाँ ठीक है, आगे चलते हैं. नाउ नेगेटिव वर्बल क्वेश्चन. नाउ पूछताछ तो हो रही है पर नेगेटिव क्वेश्चन के द्वारा, नकारात्मक प्रश्न पूछ के हम इंक्वायरी कर रहे हैं. ठीक है, जैसा देखो, डजंट ही हैव अ मशीन और मशीन्स, क्या उनके पास मशीन नहीं है, उसके पास नाही है, त्याच्याकडे नाही का, तिच्याकडे नाही का. ट्राय टू अंडरस्टँड. बाकी सगळ्यांच्या बाबतीत हे अर्थ असे मिळत राहतील. शब्द बदलले की अर्थ बदलतील. डज ही हॅव, डज शी हॅव, डज समवन हॅव, डज समबडी हॅव, डज धी स्टुडंट हॅव, डज दॅट स्टुडंट हॅव. क्लियर? इज इट क्लियर? Yes, sir. Yes, sir. नाउ द नेक्स्ट वे, डोंट आई हैव, मेरे पास नहीं है क्या. डोंट वी हैव, डोंट यू हैव, तुम्हारे पास नहीं है क्या. उत्तर हो सकता है या नहीं. यस आई हैव, नो आई डोंट हैव. क्लियर? Yes, sir. हाँ, नाउ आगे चलते हैं. इट्स अ रिव्यू ऑफ आवर सेकेंड फंक्शन ऑफ सिंपल प्रेजेंट टेंस, that is to denote ownership or possession. You can see here there are 5 constructions. Who will read these constructions fast? Can I, sir? Yes, please go ahead. The first affirmative, their example is they have story books. Second negative, they don't have story books. Third, positive verbal questions, do they have story books? Fourth, negative verbal questions, don't they have story books? Correct. The question who, why, which, how many, etc. हाँ, तो यहाँ हम बोलेंगे कि who have story books, who has story books, why do you have story books, why do you have cell phones, which cell phone do you have. See, these are valid questions. Which car do you have? We need to know, or we wish to know the brand, okay, brand or company of that specific product. In that sense, we have to ask a question with which. Okay, how many cars do you have? Here we need to know, or we wish to know the number of those objects. Do you agree with me? Yes, sir. So there are some more things to discuss about all these multiple sentence constructions, but this time is not permitting us to proceed further. So we will go for the attendance, and whatever the remaining things are, we will discuss in our next lecture. Okay. So let's go ahead for the attendance. Roll number 1. Yes, sir. 2. Yes, sir. 3. I think 3. Shilpa Bhusnar, are you here? Present, sir. Roll number 4. Yes, sir. Then, okay. 5 is present, 6 is present, 7 is present, 8, 9, 10, 11. Roll number 11 is absent. Then 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. Roll number 22 is absent. ठीक है. 23, 24, 20. So 21 present, sir. 21. Are you here? Present, sir. Yes, sir. ठीक है. Then 23
23. Sonali Kude. Can you hear me? Okay, 23 is present, 24, 25 and 26. They are absent, 25 and 26. Then 27 is present, 28, 29. Roll number 29 is, I think, regular absent. Then 30, 31. Roll number 31 is absent. Okay, 30, 33, 34. Absent. Okay, 33, 34. Sir, 33. Ahead. Okay. Then 34 is absent. Then 35, 36, 37. Roll number 37 is absent. Okay. Then roll number 39. 39 is absent. Then 40, 41, 42, 43, 44. Roll number 44 is absent. Okay. 45, 46, 47, 8, 9, 50, 51, 52, 53, 4. Then 55 is absent. Okay. Then 56, 57, 58, 9, 60, 61, 2, 63. 63, are you here? No. 64, 5. Okay. Roll number 11 is here. Okay. So I will repeat the absent numbers once again. Concentrate. Roll number 22, 25, 26, 29, 31, then 34, 37, 39, 44, 55, and 63. Is it all right? Okay. So thank you. Let's stop here for now.